नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्रा या प्लॅटफॉर्मवर. मी बालाजी सुरुणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक. आपली फास्ट ट्रॅक बॅच 2.0 सुरू झालेली आहे. त्याच्यातला आजचा पहिला टॉपिक आपला राजकीय घडामोडीपासून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये जे सांगितलंय, इंट्रोडक्टरी जे लेक्चर होतं आपलं, त्याच्यामध्ये सांगितलंय की आपला कालावधी कसा असणार आहे. जुलै 2025 ते जुलै 2026 पर्यंत एका वर्षाचा पूर्णतः आपण आता टॉपिक वाईज लेक्चर्स घेणार आहोत. त्याच्यानंतर जे काही राहिलेले मंथ्स आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ते दर महिन्याला तो मंथ कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. आजचा आपला राजकीय घडामोडी हा टॉपिक आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं चालू घडामोडी बरोबरच तुमच्या राज्यव्यवस्था या टॉपिक अंतर्गत सुद्धा, या विषयाअंतर्गत सुद्धा महत्वाचा आहे. बऱ्याचदा तुम्हाला राज्यव्यवस्था अंतर्गत जे काही स्टॅटिक जीके आहे ते करंट अफेअर्सशी रिलेटेड लिंक्ड जे काही जीके असेल त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. समजा एखाद्या राज्याचा राज्यपाल वगैरे चर्चेत असेल तर राज्यपालावर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. राष्ट्रपती, आता उपराष्ट्रपतीची निवडणूक झालेली आहे तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न दिसू शकतो किंवा त्याच्याशी संबंधित जे काही कलम आहेत ते दिसू शकतात. त्यामुळं याच्यातलं काही जिथं जिथं आपल्या राज्यघटनेशी लिंक लावता येईल तिथं लावत चला आणि ते टॉपिक तुम्ही तुमच्या स्टॅटिक जीकेचा पार्ट म्हणून करत चला. तुम्हाला तिथे सुद्धा त्याचं बेनिफिट भेटेल. सुरुवात आपण राजकीय घडामोडी पासून करूयात. राजकीय घडामोडीमध्ये आपण पूर्ण वर्षाचे कंपायलेशन केलेलं आहे आणि जे काही उपवर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानुसार आपण बघूयात. ह्या सगळी माहिती जी आपण इथं घेतोय ते नोट्समध्ये सुद्धा कव्हर आहे. तुम्ही जर नोट्स डाउनलोड करून प्रिंट करून ते आधी वाचले आणि नंतर लेक्चर बघितलं तर खूप चांगल्या प्रमाणे ते तुम्हाला समजेल आणि जिथं जिथं सांगत जाईल तिथं तिथं तुम्ही जरी हायलाइट केलं, म्हणजे ज्यांना खरंच कळत नाही नक्की करंट अफेअर्स मध्ये काय करावं त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगतोय मी, की मी जिथं सांगेल की ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तेवढं हायलाइट करा. जेव्हा परीक्षा तोंडावर येते त्यावेळेस त्याच गोष्टी रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवात करूयात. सगळ्यात महत्वाचं जी न्यूज आहे, समान नागरी संहिता. ठीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC सध्या अनेक राज्यांमध्ये त्या संदर्भात जे काही बिल्स आहेत किंवा विधेयकं आहेत ती पारित झालेली आहेत. अनेक राज्यांनी त्या संदर्भात समिती देखील स्थापन केलेली आहे. तर सध्या चर्चेत आहे त्यामुळं महत्वाचा विषय आहे. राज्यघटनेतील कलम 44 मध्ये समान नागरी संहितेची तरतूद आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. तर या विधेयकाला मंजुरी देणारे राज्य आपण क्रमाने बघतोय. त्याच्यामध्ये उत्तराखंड हे राज्य पहिलं आहे. 7 फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी हे विधेयक पारित केलेलं होतं. तुम्हाला जर प्रश्न आला की स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता विधेयक पारित करणारं पहिलं राज्य कोणतं, तर उत्तराखंड हे उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश असा क्रम आहे. उत्तराखंड 24 मध्ये, गुजरात मार्च 2026, आसाम मे 2026 आणि मध्य प्रदेश जुलै 2026. आतापर्यंत एकूण 4 राज्यांनी समान नागरी संहिता संदर्भात विधेयक पारित केलेलं आहे. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. गोवा एक असं राज्य होतं, गोवा, जिथं स्वातंत्र्याच्या आधीपासून समान नागरी कायदा लागू आहे. म्हणजे गोवा हे एकमेव भारतातलं राज्य होतं आतापर्यंत जिथं समान नागरी संहिता लागू होती किंवा तो कायदा लागू होता. 1867 मध्ये गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी तो कायदा लागू केलेला होता. तेव्हापासून आतापर्यंत गोव्यामध्ये ती तरतूद लागू आहे किंवा तो कायदा लागू आहे. फक्त स्वातंत्र्यानंतर जर विचारलं तर मात्र उत्तर आपलं उत्तराखंड हे बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर UCC साठी महाराष्ट्र शासनाने देखील एक समिती स्थापन केलेली आहे. तर त्याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. न्यायमूर्ती रंजना देसाई किंवा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. जुलै 2026 ची न्यूज आहे. अध्यक्ष बघितले रंजना देसाई. एकूण 7 सदस्यीय समिती असणार आहे. त्याच्यातले सदस्य सुद्धा विचारले जाऊ शकतात. न्यायमूर्ती RC चौहान, न्यायमूर्ती SG मेहरे, DK जैन, वीरेंद्र सराफ, रमेश पतंगे आणि सुवर्णा रावळ असे सदस्य देखील त्याच्यामध्ये आहेत.
जे काही आतापर्यंत राज्यांनी युसीसी संदर्भात समिती स्थापन केलेली आहे, वेगवेगळ्या राज्यांनी ती समिती स्थापन केली होती, सगळ्या समित्यांच्या अध्यक्षा एकच होत्या. त्यामुळं हे नाव लक्षात ठेवा, न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे. जो आपला 8वा वेतन आयोग आहे केंद्र सरकारचा, त्याच्या सुद्धा अध्यक्षा त्याच आहेत. आतापर्यंत युसीसी साठी कोणत्या राज्यांनी समिती स्थापन केली त्याचा एकदा क्रम बघूयात. उत्तराखंडने 2022 मध्ये स्थापन केली होती. 2024 मध्ये त्यांनी या समितीच्या मसुद्याच्या आधारे कायदा तयार केलेला होता. नंतर गुजरातने स्थापन केली फेब्रुवारी 2025 मध्ये, छत्तीसगडने एप्रिल 2026 मध्ये, मध्य प्रदेशने एप्रिल 2026 मध्ये, राजस्थान जून 2026, महाराष्ट्र जुलै 2026, पश्चिम बंगाल जुलै 2026. म्हणजे जून जुलै मध्ये 3 राज्यांनी ही समिती स्थापन केलेली आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं लक्षात ठेवा, अध्यक्ष नक्की तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचे न्यायालयाचे निर्णय आहेत, याच्यावरती प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे. कलम 21 अंतर्गत वेगवेगळे जे अधिकार आहेत ते वेगवेगळ्या न्यायालयांनी निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते बघूयात आपण. विसरले जाण्याचा अधिकार, राईट टू बी फॉरगॉटन. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय. त्यांनी म्हटलंय की हा अधिकार, हा जो विसरले जाण्याचा अधिकार आहे, राज्यघटनेच्या कलम 21 मधील गोपनीयतेच्या अधिकाराचा भाग असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मूलभूत हक्कामधलं राज्यघटनेतलं जे कलम 21 आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळे अधिकार वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने असेल किंवा इतर उच्च न्यायालयांनी असेल ते वेळोवेळी निर्णय दिलेला आहे. त्यातला हा एक महत्वाचा निर्णय आहे, विसरले जाण्याचा अधिकार. तो अधिकार काय आहे? कायदेशीर सार्वजनिक हेतू नसलेली वैयक्तिक माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी करण्याचा अधिकार असल्याचं हे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर चांगले रस्ते हा सुद्धा मूलभूत अधिकार आहे असं कोणी म्हटलं? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. सुरक्षित मोटार योग्य रस्ते मिळणे हा कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्काचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. कोणत्या कलमांतर्गत म्हटलं असं विचारलं जाऊ शकतं, तर कलम 21 अंतर्गत म्हटलेलं आहे. मासिक पाळी दरम्यानच्या आरोग्याचा हक्क 30 जानेवारी 2026 ला सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार कलम 21 अंतर्गत जगण्याचा आणि प्रतिष्ठेचा मूलभूत अधिकार असल्याचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे सुद्धा कलम 21 अंतर्गतच त्यांनी तो अधिकार दिलेला आहे. हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जल वादावरती नेहमी चर्चेचा विषय असतो. आता सध्या कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाचा मुद्दा चर्चेत आलेला होता. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला निर्देश दिलाय की तामिळनाडूला तातडीनं 2.5 TMC पाणी सोडण्याचा निर्देश कोणी दिला? सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. कावेरी ही जी नदी आहे त्याचं जे जलवाटप आहे त्याच्यामध्ये कोणत्या 2 राज्यांमध्ये वाद आहे असा प्रश्न आलाच, तर कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यांमध्ये वाद आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला असा निर्देश दिला की तुम्ही तामिळनाडूला तातडीने 2.5 TMC पाणी सोडा. ठीक आहे. त्याच्यानंतर निवडणूक अधिकाराबाबत 1 एप्रिल 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेला आहे किंवा निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क नसून तो कायदेशीर हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मतदानाचा अधिकार असेल किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल हा मूलभूत अधिकार नाही, तर पूर्णपणे वैधानिक अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. वैधानिक अधिकारालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये कायदेशीर अधिकार असं देखील म्हणतो. ओके. त्याच्यानंतर परत नदी जलवाटपासंदर्भात न्यूज आहे. पन्नैयार नदीसाठी लवाद स्थापन करण्याचा निर्देश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2 फेब्रुवारी 2026 ला तमिळनाडू आणि कर्नाटक दरम्यान पाणी वाटपाचा वाद सोडवण्यासाठी लवाद स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. राज्यघटनेच्या कलम 262 अंतर्गत जे काही जल विवाद आहेत ते सोडवले जातात, त्या संबंधित तरतूद कलम 262 मध्ये आहे राज्यघटनेच्या. पन्नैयार नदी इथं सुद्धा तमिळनाडू आणि कर्नाटकचा संबंध येतो. ठीक आहे. आता दत्तक घेणाऱ्या मातांसाठी प्रसूती रजा
त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे मार्च 2026 मध्ये. दत्तक घेणाऱ्या माता मुलाच्या वयाचा विचार न करता 12 आठवड्यांची प्रसूती रजा घेण्यासाठी त्या हकदार असल्याचं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मूल किती वयाचं आहे ते मॅटर करणार नाही. जरी त्यांनी दत्तक घेतलं तरी मुलांच्या वयाचा त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही. त्यांना किती आठवड्याची प्रसूती रजा मिळणार आहे? 12 आठवड्यांची त्या ठिकाणी प्रसूती रजा मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही स्लाइड महत्वाची आहे. बऱ्याचदा प्रश्न येऊ शकतो अशा महत्वाच्या घडामोडीवरती. पायाभूत सुविधा वेगवेगळ्या न्यायालयांनी त्या स्थापन केलेल्या आहेत. पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे, सिक्कीम मध्ये न्याय व्यवस्था पेपरलेस झालेली आहे. ठीक आहे, संपूर्ण न्याय व्यवस्था कागद विरहित म्हणजेच पेपरलेस करणारं सिक्कीम हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, हे विसरायचं नाही. कागद विरहित संपूर्ण न्याय व्यवस्था करणारं. मे 2026 मध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्याची घोषणा केली. त्या ठिकाणी सिक्कीम मधील गंगटोक येथे एक परिषद झालेली होती. त्या परिषदेमध्ये त्यांनी ती घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर पहिलं पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा जिल्हा न्यायालय कुठलं ठरलेलं आहे तर ते कल्पेट्टा, केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये कल्पेट्टा नावाचं जिल्हा न्यायालय आहे. देशातील पहिलं पूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय ठरलेलं आहे. जानेवारी 2026 मध्ये त्याचं उद्घाटन झालं. आता संपूर्ण पेपरलेस न्यायालय झालेलं राज्य जर विचारलं तर सिक्कीम असणार आहे. आणि देशातलं पहिलं पेपरलेस जिल्हा न्यायाधीश जर विचारलं तर कल्पेट्टा हे जिल्हा न्यायाधीश असणार आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टॉवर ऑफ जस्टिस नावाचं एक बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ते कुठं झालं असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. टॉवर ऑफ जस्टिस अत्याधुनिक ही जिल्हा न्यायालय संकुल आहे. म्हणजे कुठली आहे? गुरुग्राम या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. हरियाणामध्ये जुलै 2026 मध्ये गुरुग्राम या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये फिरतं खंडपीठ स्थापन करण्यात आलं. कधीपासून? 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यरत झालेलं आहे. मुंबई विद्यापीठाचं सर्किट बेंच कुठे स्थापन करण्यात आलं? कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट खंडपीठ आहे. अधिकार क्षेत्रामध्ये कुठले जिल्हे येतात? कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे त्या सर्किट बेंचच्या अंडर येणार आहेत किंवा येतात. तर यामध्ये वन लाईनर लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवा, सिक्कीम मध्ये न्याय व्यवस्था पेपरलेस झाली हे एक वाक्य. दुसरं, कल्पेट्टा एक नाव लक्षात ठेवा की पहिलं जिल्हा न्यायालय आहे पेपरलेस झालेलं. त्याच्यानंतर टॉवर ऑफ जस्टिस कुठं झालं? गुरुग्रामला. आणि कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे SC आयोगांतर्गत स्वतंत्र कोर्टरूम सुरू केलेला आहे. जे काही अनुसूचित जाती आयोग आहे, पंजाबने सुरू केलं. पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाने स्वतंत्र न्यायालय कक्ष सुरू केलेला आहे. कोणत्या राज्याने सुरू केलं विचारलं जाऊ शकतं. केरळ मध्ये न्यायिक शहर उभारण्यात येणार आहे. ठिकाण विचारलं जाऊ शकतं. कलामसेरी नावाचं ठिकाण आहे, त्याला न्यायिक शहर म्हणून विकसित केलं जाणार आहे किंवा तिथं ज्युडिशियल सिटी उभारली जाणार आहे. कुठं? केरळमधील कलामसेरी या ठिकाणी. भारत आणि भूतानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक करार झाला. तरुण विधी व्यावसायिकांची देवाणघेवाण करण्यासाठी कोणत्या 2 सर्वोच्च न्यायालयामध्ये करार झाला असा प्रश्न जर आला तर त्याच्यामधलं पहिला म्हणजे भारताचं जे काही सर्वोच्च न्यायालय आहे ते आणि भूतानचं जे काही सर्वोच्च न्यायालय ते दोन्ही ह्याच्यामध्ये तरुण जे काही विधी व्यावसायिक आहेत त्यांना भारतामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी हा करार करण्यात आलेला होता. यशवंत वर्मा यांची केस तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलेली असेल. त्यांच्या घराला, ज्यांच्या निवासस्थानाला आग लागल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जळालेली सापडलेली आहे, पैसा सापडलेला होता. त्यानंतर त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची प्रोसेस त्या ठिकाणी चालू होती. त्यातच त्यांनी राष्ट्रपतीकडे आता राजीनामा दिलेला आहे. बेहिशेबी रक्कम सापडल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जेव्हा त्यांच्याकडे ती संपत्ती सापडलेली होती त्यावेळेस ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्याची नंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ट्रान्सफर झाली. ठीक आहे, त्यांचं नाव आहे यशवंत वर्मा. 21 जुलै 2025 रोजी त्यांच्यावर महाभियोग
प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली होती. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पॉलिटीमध्ये कसा, महाभियोग प्रक्रिया कोणाविरोधात राबवली जाते किंवा त्याची प्रोसेस काय आहे किंवा त्याच्याशी संबंधित काय कलम आहेत हे बघणं गरजेचं आहे. एप्रिल 2026 मध्ये त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्यानंतर स्वामीनाथन विरुद्ध महाभियोगाची मागणी करण्यात आलेली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते राजकीय विचारसरणीच्या आधारावर निकाल देत असल्याची त्यांच्यावर टीका होत होती. ठीक आहे. त्याच्यानंतर काही विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. सुरुवातीला आपण यावर्षी पार पडलेल्या बघूया. त्याच्यानंतर बिहारची एक निवडणूक पार पडलेली आहे. जी काही मार्च मध्ये घोषणा झालेली होती ती 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका पार पडल्या. त्याच्यापैकी 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश होता. चार राज्य कुठले, आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये पार पडलेली आहे. तारखा वगैरे लक्षात ठेवू नका, ते काही विचारले जाणार नाहीत, कोणाच्याही त्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत. पाठ वगैरे करायची गरज नाही, फक्त कोणत्या ठिकाणी पार पडली लक्षात ठेवायचंय. आसाम, केरळ, पुदुचेरी, तमिळनाडू, पश्चिम बंगाल यांचा निकाल सगळ्यांचा 4 मे 2026 ला लागला. एका राज्याचं थोडक्यात माहिती घेऊयात. फार महत्वाची अशी स्लाइड नाहीये, फक्त एकदा डोळ्याखालनं गेली पाहिजे. त्याच्यातले काही महत्वाचे मुद्दे असतील ते मी सांगणारच आहे. एकूण पश्चिम बंगालमध्ये 294 जागा होत्या. बहुमतासाठी 148 जागा आवश्यक होत्या. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 208 जागा जिंकलेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने 80 जागा जिंकलेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या भाजपाचं प्रथमच पश्चिम बंगालमध्ये सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. एक वैशिष्ट्य या निवडणुकीचं असं होतं की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये 92.47% मतदान झालेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी झालं. आसाममध्ये एकूण 126 जागा आहेत. भाजपाने 82 जागा जिंकल्या, काँग्रेसने 19 जागा जिंकलेल्या आहेत. नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजे NDA ला सलग तिसऱ्यांदा त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे. त्या ठिकाणी 85.38% मतदान झालेलं होतं. तमिळनाडूमध्ये एकूण 234 जागा आहेत. 118 जागा बहुमतासाठी त्या ठिकाणी आवश्यक असतात. हे महत्वाचं आहे. तमिळगा वेत्री कझगम किंवा तमिळगा वेत्री कळघम असं TVK या नव्या पक्षाचं नाव आहे. त्याला 108 जागा मिळालेल्या होत्या. तमिळगा वेत्री कळघम, ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, कारण अभिनेते जे विजय थल्लापती विजय जे आहेत त्यांनी 2 वर्षापूर्वीच या पक्षाची स्थापना केलेली होती. त्या 2 वर्षामध्ये यांनी एवढा मोठं यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. तमिळगा म्हणजे तमिळनाडू, वेत्री म्हणजे सक्सेस किंवा विजय असा त्याचा अर्थ होतो. कळघम या शब्दाचा अर्थ संघटना असा होतो. ठीक आहे. TVK 108 जागा जिंकलेल्या आहेत. तमिळगा वेत्री कळघम असं त्यांचं पक्षाचं पूर्ण रूप आहे. सिट्टी हे त्यांना निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलेलं होतं. DMK ला त्या ठिकाणी 59 जागा मिळालेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर केरळमध्ये एकूण 140 जागा आहेत. 71 जागा बहुमतासाठी आवश्यक असतात. काँग्रेसने त्या ठिकाणी 63 जागा जिंकल्या. CPIM ने 26 जागा जिंकलेल्या आहेत. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला 102 जागा मिळाल्या. पुदुचेरीमध्ये मतदान होणारे एकूण 30 जागा आहेत. त्याच्यामध्ये ऑल इंडिया NR काँग्रेसने सर्वाधिक 12 जागा जिंकलेल्या आहेत. 89.83% त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं फक्त TVK आहे, खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ते पक्ष कोणी स्थापन केला, कोणत्या राज्याशी संबंधित आहे वगैरे प्रश्न येऊ शकतात, किंवा TVKचा लॉंग फॉर्म वगैरे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बिहारची विधानसभा निवडणूक पार पडलेली होती नोव्हेंबर 2025 मध्ये. त्या ठिकाणी थोडक्यात माहिती बघूया. त्यांचा 2 टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडली. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला. निकाल 14 नोव्हेंबरला लागला. एकूण 243 जागा बिहारमध्ये आहेत. भाजप प्रणित जी NDA आघाडी आहे त्यांना एकूण 202 जागा मिळालेल्या आहेत. जी महागठबंधन आहे त्यांना 35 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या होत्या. फक्त पक्षाचा जर विचार केला तर भाजपाला सर्वाधिक 89 जागा मिळालेल्या होत्या. आणि JDU जी आहे नितीश कुमार यांची, त्यांना 85 जागा मिळाल्या. RJD ला 25 जागा मिळालेल्या आहेत. या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या गायिका आहेत मैथिली ठाकूर, त्यांचं वय अवघं 25 वर्ष आहे. देशातील सध्याच्या सर्वात तरुण
आमदार ठरलेल्या आहेत. मैथिली ठाकूर कोण? ज्या गायिका आहेत प्रसिद्ध, 25 वर्षाच्या, देशातील सध्या घडीला जे काही आमदार आहेत त्यांच्यामध्ये त्या सर्वात तरुण ठरलेल्या आहेत, आतापर्यंतच्या नाही. फक्त बिहारचा जर विचार केला तर बिहारच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण आमदार ठरलेल्या आहेत. त्यांचा मतदारसंघ कुठला आहे? अलीनगर हा मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ आहे. इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांच्या गॅप नंतर किंवा अनेक वर्षांच्या गॅप नंतर झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. एकूण 12 जिल्ह्यांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत फेब्रुवारी 2026 मध्ये. 68.28% पूर्ण राज्याची सरासरी आहे निवडणुका पार पडण्याची. सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात झालं. परभणी जिल्हा परिषदेमध्ये सर्वात कमी रत्नागिरीमध्ये झालेला आहे. 731 पैकी 552 जागावर जी काही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती आहे त्यांनी जागा त्या ठिकाणी सर्वाधिक मिळवलेल्या आहेत. महानगरपालिकेची निवडणूक देखील झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. सर्वच्या सर्व महानगरपालिकामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत. जानेवारी 2026 मध्ये ही निवडणूक पार पडली. पहिलीच निवडणूक असलेली महानगरपालिका कोणती, असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये जालना आणि इचलकरंजी, ठीक आहे, या 2 महानगरपालिकांची अलीकडे स्थापना झालेली होती, त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक होती. जालना ही 28वी आणि इचलकरंजी ही महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हा मुद्दा जालना आणि इचलकरंजीसाठी पहिलीच होती. एकूण 2869 जागा होत्या. मतदान 54.77% झालं. सर्वाधिक मतदान इचलकरंजीला झालेलं आहे. सर्वात कमी मतदान मुंबई क्षेत्रातील जे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी सर्वात कमी मतदान झालेलं आहे. महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत डिसेंबर 2025 मध्ये 2 टप्प्यामध्ये. महायुतीला 207, महाविकास आघाडीला 44 जागा मिळाल्या. भाजपाला सर्वाधिक 117 ठिकाणी नगराध्यक्षपद मिळालेलं आहे. हे निवडणूक फार महत्वाची आहे. उपराष्ट्रपतीची निवडणूक झालेली आहे. CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावरती नेमणूक झाली. ठीक आहे, कधी झाली? 9 सप्टेंबर 2025 ला CP राधाकृष्णन यांची भारताच्या 15व्या उपराष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. त्यांनी कोणाचा पराभव केला? विरोधी गटाचे न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केलेला आहे. राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली, रेड्डी यांना 300 मतं मिळालेली आहेत. ठीक आहे, ह्या व्यक्तिविशेष, जेव्हा एखाद्या महत्वाच्या पदावर एखाद्या व्यक्तीची निवड होत असते तेव्हा त्याच्यावरती प्रश्न येण्याचे एक्सपेक्टेशन जास्त असतात. जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जेव्हा नेमणूक झाली होती राष्ट्रपती पदावर, त्यांच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. नरेंद्र मोदी पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधान झालेले होते त्यांच्यावरती देखील आयोगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. महत्वाचं पद आहे CP राधाकृष्णन. त्यांचं पूर्ण नाव आहे चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन. ठीक आहे, जन्म त्यांचा मे 1957 ला तिरुपूर, तमिळनाडू या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे राधाकृष्णन हे मूळ कुठल्या राज्याचे आहेत? तमिळनाडू राज्याचे आहेत. तिरुपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. शिक्षण त्यांचं BBA झालेलं आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. VO चिदंबरम कॉलेजमध्ये त्यांचं हे शिक्षण झालं. त्यांनी राज्यपाल पद, हे महत्वाचं आहे, कोणत्या कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कारण उपराष्ट्रपती म्हणून निवड होण्याच्या आधी ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. 31 जुलै 2024 ते 11 सप्टेंबर 2025 दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर झारखंडमध्ये देखील काम केलंय. तेलंगणामध्ये अतिरिक्त राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पुद्दुचेरीमध्ये सुद्धा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता, नायब राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा हे 3 राज्य आणि पुद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी त्यांनी राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे.
2 वेळा ते लोकसभेचे सदस्य होते, लक्षात घ्या, लोकसभेचे. राज्यसभेचा इथे संबंध नाही. 1998 आणि 99ला बीजेपी कडून त्यांनी कोइंबतूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता. त्याच्यानंतर बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले 3 ते 6 दरम्यान. तामिळनाडू राज्याचे अध्यक्ष किंवा तामिळनाडू राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. 2016 ते 20 या काळात त्यांनी कॉयर बोर्ड कोचीचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे. हे झालं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन संदर्भात. आता एक वेगळी न्यूज आहे. राज्यसभा निवडणूक पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये काही सदस्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडणूक झालेली होती. महाराष्ट्राचा आपण विचार करतोय. राज्यसभा निवडणूक 2026 मार्च 2026 मध्ये ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये बिनविरोध पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे यांच्यासह एकूण 7 उमेदवारांची राज्यसभेवर निवड करण्यात आलेली होती. इतर काही निवडणुकीशी संदर्भात हे महत्वाचं आहे. ठीक आहे, निवडणुकीचा जो काही आतापर्यंत आपण डेटा बघितलाय त्याच्यापैकी फक्त फोकस कशावर ठेवणार तुम्ही? राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची निवडणूक त्याच्यावर ठेवा आणि TVK बद्दल थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. हॉट टॉपिक आहे, त्याच्यावर येऊ शकतो. त्यातल्या त्यात जेव्हा निवडणूक पार पडते त्यांच्यामध्ये वेगवेगळे अभिनव उपक्रम जेव्हा राबवले जातात त्यावर प्रश्न येण्याची चान्सेस जास्त असतात. तर एक पाडू मशीन प्रसिद्ध म्हणजे चर्चेत खूप आलेलं होतं. जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या तेव्हा निवडणुकीच्या 2 दिवस आधी पाडू मशीन वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी जाहीर केलं होतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथं वाद निर्माण झालेला होता. खास करून मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या जे काही पक्ष आहेत त्यांनी विरोध त्याला मोठ्या प्रमाणावर केला होता. तर काय आहे पाडू मशीन? मतमोजणीच्या दिवशी EVM मशीन मधील जे कंट्रोल युनिट असतं ते जर बिघडलं तर बॅकअप म्हणून पाडू मशीनचा वापर केला जाणार होता. तर त्याचं तुम्हाला पूर्ण रूप विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. ठीक आहे, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हे पाडू मशीनचं पूर्ण रूप आहे किंवा फुल फॉर्म आहे. कुठं वापर करण्यात आला? पहिल्यांदा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याचा पहिल्यांदा वापर करण्यात आलेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ECI नेटवर मागच्या वर्षी प्रश्न आयोगाने विचारलेला होता. निवडणूक आयोगाने कोणतं असं ऍप सुरू केलेलं होतं, अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न होता. तर ECI नेट का चर्चेत आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाचं हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जे काही निवडणूक आयोगाचे वेगवेगळे ऍप्स आहेत, पोर्टल्स आहेत किंवा वेबसाईट्स आहेत त्या सगळ्यांना एकत्र इंटिग्रेट करून हे नवीन ऍप विकसित केलेलं आहे. जानेवारी 2026 मध्ये 22 जानेवारी 2026 मध्ये त्याचं अनावरण झालेलं आहे. यात निवडणुकीशी संबंधित एकूण 40हून अधिक वेगवेगळे ऍप्स आणि वेबसाईट एकत्र सुरक्षित केंद्रामध्ये जोडण्यात आलेले आहेत किंवा ते इंटिग्रेट करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, ECI नेट कोणाचं आहे? भारतीय निवडणूक आयोग. इथं ECI नावामध्येच आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे, त्याच्यानंतर BLO हे सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. BLO सध्या खूप चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणून जी काही मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम चालू आहे त्यामध्ये BLOचं काम खूप महत्वाचं आहे. तर त्या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या बघूयात. सर्वोच्च न्यायालयाने BLOची संख्या वाढवण्याचा निर्देश दिलेला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे BLOवर एवढा मोठं बर्डन आलेलं होतं की हे काम त्यांना झेपत नव्हतं. बऱ्याच BLOनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली होती. त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढवण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. जे काही शिक्षक वगैरे असतात त्यांना सर्वोच्च भारताच्या निवडणूक आयोगाद्वारे BLO म्हणून नेमण्यात येतं. ते मतदान याद्या घरोघरी जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे करत असतात. तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? बूथ लेवल ऑफिसर. बूथ लेवल ऑफिसर. बूथ म्हणजे काय? मतदान केंद्र. मतदान केंद्र स्तरीय जो अधिकारी असतो त्याला BLO म्हटलं जातं. त्याचं विशिष्ट मतदान केंद्र क्षेत्रासाठी निवडणूक आयोगाचा तळागाळातील हा प्रतिनिधी असतो. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीसाठी म्हणजे SIR मोहिमेतील महत्वाची भूमिका ते निभावतात. आता ही वेगळी न्यूज आहे.
BLOच्या मानधनामध्ये देखील त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेला आहे. BLOला आधी 6,000 रुपये मानधन भेटायचं, आता त्याच्यामध्ये 12,000 रुपये करण्यात आलेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे, आधी 6,000 होतं, आता 12,000 करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, BLO महत्वाची कन्सेप्ट आहे, प्रश्न येऊ शकतो. TVK पक्षाचं हे आपण बघितलंय, सिट्टी हे निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेलं होतं. अभिनेते विजय थल्लापती यांचा हा पक्ष आहे. तमिळगा वेत्री कळघम असं त्या TVKचा लॉंग फॉर्म आहे. निवडणूक आयोगाने सिट्टी हे पक्ष चिन्ह दिलेलं होतं, लक्षात घ्या. भाजपाला सर्वाधिक देणग्या प्राप्त झालेल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 9 खासगी न्यासांनी राजकीय पक्षांना एकूण निधी दिला होता 3,811 कोटी रुपये. त्यापैकी भाजपाला 3,112 कोटी रुपये मिळालेले आहेत. 3,811 पैकी 3,112 कोटी फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाला मिळाला आणि उर्वरित निधी जो इतर पक्ष आहेत, काँग्रेस किंवा इतर, त्यांना मिळालेला आहे. निवडणूक आयोगाने 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केलेली आहे 9 ऑगस्ट 2025 ला. काही चर्चेतील मुद्दे बघूयात. जे काही विधानसभा निवडणुका पार पडल्या 2026 मध्ये, आपण बघितले 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याच्यामध्ये जो वेगवेगळे उपक्रम राबवले त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर केरळमध्ये एक उपक्रम राबवला होता, जेनझी मतदान रॅप सॉन्ग. ठीक आहे, जेनझी मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक रॅप सॉन्ग तयार करण्यात आलं होतं. ते कुठं करण्यात आलं होतं? केरळला. आता जेनझी हा शब्द खूप फेमस झालेला आहे. ठीक आहे, जंतर मंतरवर जे काही आंदोलन झालेलं होतं कॉकरोच जनता पार्टीचं, त्याच्यानंतर हा शब्द खूप फेमस झालेला आहे. तर जेनझी कोणाला म्हणतात हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर 1997 ते 2012 या कालावधीमध्ये जन्मलेल्या मुलांना, ठीक आहे, 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेल्या मुलांना जेनझी म्हटलं जातं. 1997च्या आधी जन्मलेल्या लोकांना मिलेनियल्स म्हटलं जातं. 2012च्या नंतर जन्मलेल्या लोकांना किंवा पोरांना जेन अल्फा म्हटलं जातं. हे कालावधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सध्या हॉट टॉपिक आहे, त्याच्यावरती येऊ शकतो. ठीक आहे, रॅप सॉन्ग कोणी सुरू केलं किंवा तो उपक्रम कोणी राबवला? केरळमध्ये राबवण्यात आला. त्याच्यानंतर नीला ह्युमनाइड रोबोट. पुदुचेरी विधानसभा मतदार हे आपण निवडणूक बघितली, त्या निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक नीला नावाचं रोबोट प्रत्येक मतदान केंद्रावर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि ते रोबोट आलेल्या मतदारांना नमस्कार करायचा. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम कुठे राबवण्यात आला होता? पुदुचेरीमध्ये राबवण्यात आलेला होता. त्याच्यानंतर मतदारांसाठी हलवा कॅम्पेन. केरळमध्ये हा कॅम्पेन किंवा हा जे काही मोहीम आहे, हलवा मोहीम, ती राबवण्यात आलेली होती. त्याच्यानंतर IEVP 2026 हा कार्यक्रम महत्वाचा आहे. IEVP याचा लॉंग फॉर्म काय? इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम. इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम. जेव्हा जेव्हा भारतामध्ये लोकसभेची असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांची विधानसभा निवडणूक असेल, त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोग किंवा भारतीय निवडणूक आयोग हा कार्यक्रम राबवत असतो. या कार्यक्रमाअंतर्गत जे काही परदेशी नागरिक आहेत किंवा परदेशी जे काही सरकारी आहेत, त्यांना या निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये बोलवलं जातं किंवा ते या कार्यक्रमाअंतर्गत भारतामध्ये सहभाग होतात. भारताची निवडणूक प्रक्रिया ते अभ्यासत असतात. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातो. कोण राबवतं? निवडणूक आयोग राबवत असतो. ठीक आहे, राजस्थानमध्ये मतदार याद्यांचं 100% डिजिटायझेशन झालेलं आहे. कोणत्या राज्यात झालं? राजस्थानमध्ये जे काही मतदार याद्या आहेत त्याचं 100% डिजिटायझेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. आता वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक झालेली आहे. अनेक मुख्यमंत्री आहेत, प्रत्येकाची पर्सनल माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही, तेवढा डेटा पण खूप जास्त होऊन जाईल. फक्त राज्य आणि कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झाली ते बघूयात. त्याच्या आधी एक नरेंद्र मोदी यांचे 2 विक्रम बघूयात आपण. भारताचे सलग सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान ठरलेले आहेत. 10 जून 2026 रोजी त्यांनी सलग 4,399 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण करून नेहरू यांचा
विक्रम मोडलेला आहे. थोडंसं वादग्रस्त आहे हे. नेहरू यांचा जो या ठिकाणी कालावधी कन्सिडर करण्यात आला तो स्वातंत्र्यापासून 1947 पासून करण्यात आलेला नाही. जेव्हा पहिली निवडणूक झाली, सार्वत्रिक निवडणूक 1952 पासून, तेव्हापासूनचा तो कालावधी कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 मार्च 2026 रोजी त्यांनी निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून, मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून 8,931 दिवस पदावर काम केलेलं आहे आणि पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडलेला आहे. एखाद्या सरकारचं नेतृत्व करण्याचा सर्वाधिक काळ नेतृत्व करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर होता? पवन कुमार चामलिंग यांच्या नावावरती हा विक्रम होता. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांचा विक्रम मोडलेला आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा फक्त पंतप्रधान पदाचा कार्यकाळ नाही, तर ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाळ देखील काउंट करण्यात आलेला आहे. 8,931 दिवस. ठीक आहे. ठीक आहे. आता वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आपण बघूयात जे नव्याने निवड झालेली आहे. जोसेफ विजय तमिळनाडूमध्ये त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. पहिले बिगर द्राविड मुख्यमंत्री ठरलेले आहेत. हिमंता बिस्वा शर्मा आसामच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली. एन रंगास्वामी पुदुचेरी या ठिकाणी विक्रमी 5व्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे. व्ही डी सतीशन केरळच्या मुख्यमंत्रीपदी 13वे मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून 9वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. आता डी के शिवकुमार, कर्नाटकमध्ये काय आता निवडणूक पार पडलेली नाही, त्या ठिकाणी सिद्धरामय्या हे आधी मुख्यमंत्री होते, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर डी के शिवकुमार यांनी पदभार स्वीकारलेला आहे 25वे मुख्यमंत्री म्हणून. सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री जे होते नितीश कुमार, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्या ठिकाणी परत बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक झालेली आहे एप्रिल 2026 मध्ये. बिहारचे मुख्यमंत्री होणारे ते बीजेपीचे पहिले सदस्य ठरलेले आहेत. आधी नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते. जेव्हा मागच्या वर्षी निवडणूक झालेली होती तेव्हा विक्रमी 10व्यांदा नितीश कुमार यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक झालेली होती. 10 वेळा ते एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे पहिलेच नेते ठरलेले होते. त्यांच्या जागी आता सम्राट चौधरी यांची नेमणूक झालेली आहे. आता ही मी आता सांगितलेलं हितच आहे. नितीश कुमार 20 नोव्हेंबर 2025 जेव्हा त्यांचा शपथविधी झालेला होता, विक्रमी 10व्यांदा त्यांनी शपथ घेतलेली होती. आता त्यांच्या जागी सम्राट चौधरी यांची नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. वाय खेमचंद सिंह मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी फेब्रुवारी 2026 मध्ये त्या ठिकाणी निवड झालेली आहे किंवा शपथ घेतलेली आहे. मणिपूरमध्ये एक राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू होती. ठीक आहे. कुकी आणि मैतेई दोन समुदाय, कुकी आणि मैतेई या दोन आदिवासी समुदाया अंतर्गत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बऱ्याच कालावधीमध्ये तिथे वाद निर्माण झालेला होता. त्या अनुषंगाने राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती. फेब्रुवारीमध्ये ती राष्ट्रपती राजवट काढून घेण्यात आली आणि वाय खेमचंद सिंह यांची मुख्यमंत्रीपदी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. कुकी आणि मैतेई समुदायामध्ये कोणत्या राज्यात वाद चालू आहे असा प्रश्न आला तर मणिपूर या राज्यामध्ये त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. सिद्धरामय्या यांच्याबद्दल यांची काही नेमणूक झालेली नाही, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. फक्त एक रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जानेवारी 2026 मध्ये. डी देवराज अरस यांचा विक्रम मोडून कर्नाटकच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम सिद्धरामय्या यांनी केलेला होता. ठीक आहे. थोडंसं फॅक्च्युअल आहे, तुम्हाला सहज लक्षात राहील. फार जास्त राज्य नाहीत, कुठल्या राज्याचे कोणते मुख्यमंत्री आहेत, कमी चान्सेस आहेत. एमपीएससीला आतापर्यंत असा कधीच प्रश्न आलेला नाही, एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री विचारलेले नाहीत. महाराष्ट्राशी संदर्भात असेलच तरच त्यांच्या संदर्भात प्रश्न यापूर्वी येऊन गेलेले आहेत. सुनेत्रा अजित पवार अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत त्या. आपले जे अजितदादा आहेत त्यांचं अपघाती निधन झालं, त्यांच्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा अजित पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत.
एकूणात जर विचार करायचा असेल तर 11व्या त्या राज्याच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. आता राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. 2 उपमुख्यमंत्री म्हणजे एक सुनेत्रा पवार आणि दुसरं एकनाथ शिंदे. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील त्यांची निवड झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होणाऱ्या त्या तिसऱ्या व्यक्ती आहेत. पहिल्यांदा शरद पवार, दुसऱ्यांदा अजित पवार आणि आता सुनेत्रा पवार. आणि या पक्षाच्या अध्यक्ष होणाऱ्या देखील त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांचा जन्म कुठं झाला? धाराशिव मधील तेर या ठिकाणी झालेला आहे 1963 ला. 2024 मध्ये बारामती लोकसभा निवडणूक सुद्धा त्यांनी लढवलेली होती. सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव त्या ठिकाणी केलेला होता. ठीक आहे. जून 2024 ते मे 2026 दरम्यान त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांची नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. कोणत्या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री आहेत सुनेत्राताई? पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या. मे 2026 मध्ये बारामती मतदारसंघातून विधानसभा सदस्य झालेल्या आहेत. ठीक आहे. अजित दादा पवार यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झालेली होती. त्याच्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे सुनेत्राताई पवार यांचा. त्यांचं शिक्षण बीकॉम झालंय बामूमध्ये. ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी जी छत्रपती संभाजीनगर आहे त्या विद्यापीठाअंतर्गत त्यांचं बीकॉम झालेलं आहे. त्यांच्याकडे आता कुठले मंत्रालय आहेत? राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ. ठीक आहे. असे मंत्रालय यांच्याकडे आहेत. पहिल्यांदाच एखाद्या महिलेची निवड झाल्यामुळं त्यांच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. मार्च 2026 मध्ये महाराष्ट्राचे ते 22वे राज्यपाल ठरलेले आहे. याच्यापूर्वी 22 ते 26 दरम्यान तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे. 18 ते 23 मध्ये त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. साहजिकच कुठल्या पक्षाचे असणार? ते भाजपाचे असणार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आता राज्यपालांची नेमणूक झालेली आहे. तर मग तुम्हाला पॉलिटीमध्ये राज्यपालांच्या नेमणुकी संदर्भात कलम वगैरे माहिती असणं गरजेचं आहे किंवा इतर तरतुदी त्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. 22वे राज्यपाल आहेत. यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम केले. त्रिपुरा या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांची पुस्तके आहेत मास्टर ऑफ टाइम, द चिल्ड्रन ऑफ वॉटर गॉडेस, व्ह्यूज, रिव्ह्यूज अँड माय पोयम्स, असं हे पुस्तके आहेत. आता यांच्यासोबतच जिष्णुदेव वर्मा यांच्यासोबतच मार्च मध्ये अनेक राज्यांच्या राज्यपालांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली होती. ते सुद्धा बघूयात. जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्र, शिवप्रताप शुक्ल तेलंगणाच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. नंदकिशोर यादव नागालँड, सय्यद आता हसनैन बिहार, आर्यन रवी पश्चिम बंगाल, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर तामिळनाडू, कविंदर गुप्ता हिमाचल प्रदेश, तरनजीत सिंग संधू दिल्लीच्या नायब राज्यपालपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही महत्वाची न्यूज आहे. हरजित सिंग ग्रेवाल यांची 16 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. पॉलिटीमध्ये तुम्हाला अल्पसंख्याक आयोग वाचून घ्यायचा आहे. सचिन अहिर यांची जुलै 2026 मध्ये विधान परिषदेचे नवीन उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. ठीक आहे. विधान परिषदेचे बोलतोय, विधानसभेचे नाही. विधान परिषदेच्या सभापतीपदी सचिन अहिर यांची नेमणूक झालेली आहे. निवड होण्याच्या आधी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होते, त्या पक्षात होते. निवड झाल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात गेलेले आहेत. त्यांनी नीलम गोऱ्हे यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. हरिवंश नारायण सिंह हे सुद्धा महत्वाचं आहे. हे काही राजकीय नेमणुका बघतोय, फक्त आपण नेमणुका राजकीय घडामोडीशी संबंधित बघतोय. आपल्याला नेमणुका टॉपिक हा वेगळा बघायचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल नेमणुका बघूयात. ह्या परत तिथे रिपीट होणार नाहीत. ह्या फक्त राजकीय पदावरती नेमणूक झालेल्या व्यक्तींच्या नेमणुका आहेत. हरिवंश नारायण सिंह किंवा फक्त हरिवंश या नावाने देखील ते ओळखले जातात. 17 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे. ठीक आहे. बिनविरोध निवड झाली, सलग तिसऱ्यांदा त्यांची राज्यसभेच्या
उपसभापतीपदी निवड झालेली आहे. राज्यसभेचे सभापती कोण असतात? पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. उपसभापतीपदी हरवंश नारायण सिंह यांची नेमणूक झाली. 13वे उपसभापती ठरलेत. राज्यसभेचे उपसभापती होणारे पहिले नामनिर्देशित ठरलेले आहेत. म्हणजे नॉमिनेशन आधी त्यांची निवड राज्यसभेवर झालेलीच होती, पण यावेळेस पहिल्यांदाच एक नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक त्यांची करण्यात आलेली आहे. पत्रकारिता क्षेत्रातून त्यांना राज्यसभेवर निवडण्यात आलं. प्रभात खबर या हिंदी दैनिकाचे मुख्य संपादक होते. ठीक आहे. राष्ट्रपतींना राज्यसभेवर 12 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे त्याच्या अंतर्गत जे काही नामनिर्देशन केलं जातं त्या अंतर्गत त्यांची निवड झालेली आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. मेनका गुरुस्वामी 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांनी शपथ घेतली. संसदेच्या इतिहासातील पहिल्या उघडपणे क्विअर म्हणजेच LGBTQ खासदार ठरलेले आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेमध्ये काय काय येतं? राज्यसभा आणि लोकसभा. कुठल्याही सभागृहावर एखाद्या तृतीयपंथीय किंवा LGBTQ कम्युनिटीच्या सदस्यांची नेमणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाव लक्षात ठेवायचे, मेनका गुरुस्वामी. LGBTQ पैकी त्या क्विअर या गटामध्ये येतात. पश्चिम बंगालमधून त्यांची TMC कडून निवड झालेली आहे. तृणमूल काँग्रेस कडून त्यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. नोव्हेंबर 1974 मध्ये हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. न्यायमूर्ती सूर्यकांत सध्या भारताचे CJI आहेत. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे मुख्य सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर 2025 पासून भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत ते. 2019 ते 2025 दरम्यान सर्वोच्च न्यायालयात ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. 18 ते 19 मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यापूर्वी 2004 ते 18 दरम्यान पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश या पदावर देखील त्यांनी काम केलेलं आहे. 2000 ते 2004 दरम्यान हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून देखील काम केले. हरियाणामध्येच पेटवार या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. कितवे सरन्यायाधीश आहेत? 53वे. कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलंय? हिमाचल प्रदेश. आणि त्यांनी पंजाब आणि हरियाणाचे न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. आता हे सेंटेन्स जे आहेत ते मल्टी स्टेटमेंट जेव्हा क्वेश्चन येतो त्यावेळेस प्रश्न विचारला जातात. तुम्हाला कधीच असं डायरेक्ट प्रश्न विचारला जात नाही की कोणत्या राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक झाली. हे जे खालचे वाक्य आहेत ते फक्त मल्टी स्टेटमेंट मध्ये यापैकी कुठलेही वाक्य असू शकतात. जेव्हा वन लाईनर प्रश्न विचारायचा असेल तर डायरेक्ट इथेच वन लाईनर प्रश्न जनरेट होतो. खालच्या कुठल्याही याच्यावरती वन लाईनर प्रश्न जनरेट होत नाही. असं आतापर्यंतचा माझा अनालिसिस आहे. ठीक आहे. झालाच तर कितवे आहेत किंवा कोणाची नेमणूक झाली असे वगैरे येऊ शकतात. त्याच्यानंतर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांची आता सर्वोच्च न्यायालयामध्ये निवड झालेली आहे. जून 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. सप्टेंबर 2025 ते जून 26 पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश होते. ठीक आहे. मुंबई, राजस्थान, झारखंड उच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे चंद्रशेखर यांनी. आता त्यांच्या जागी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक झाली? रवींद्र घुगे. कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. 2013 पासून ते मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या समित्या आहेत, संसदीय समित्या, त्यांची पुनर्रचना अलीकडेच झालेली आहे. हे सुद्धा टॉपिक तुम्हाला पॉलिटीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. जे काही संसदीय समित्या आहेत त्याच्यापैकी सार्वजनिक लेखा समिती आहे, पब्लिक अकाउंट कमिटी असं देखील तिला म्हटलं जातं. तर त्याच्या अध्यक्षपदी KC वेणुगोपाल 2026-27 या वर्षासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. दरवर्षी या समित्यांची पुनर्रचना होत असते आणि एकाची त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. आता सदस्य संख्या किती असते? एकूण 22 सदस्य संख्या असते. 15 लोकसभेतील आणि 7 राज्यसभेतील. या गोष्टीवरती पॉलिटीमध्ये बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. अंदाज समिती किंवा इस्टिमेट कमिटी असं म्हणतात त्याला, अध्यक्ष संजय जयस्वाल यांची नेमणूक केली. ते सुद्धा
भाजपाचे आहेत एकूण सदस्य 30, याच्यामध्ये मात्र केवळ लोकसभेतील सदस्यांचा समावेश असतो. ठीक आहे, जी काही इस्टिमेट कमिटी आहे किंवा अंदाज समिती आहे त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ लोकसभेच्या सदस्यांचा समावेश असतो. कोणाची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली? संजय जयस्वाल यांची. महिला सक्षमीकरण समिती 2026-27 मध्ये साठी ज्या काही अध्यक्ष नेमण्यात आलेल्या आहेत, डॉक्टर दग्गुबती पुरंदेश्वरी यांची महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. कमिटी ऑन पिटिशन, राज्यसभेची जी काही कमिटी ऑन पिटिशन आहे किंवा त्याला मराठीमध्ये याचिका समिती असं देखील म्हटलं जातं, तर त्याच्या अध्यक्षपदी राघव चड्डा यांची नेमणूक झालेली आहे मे 2026 मध्ये. राघव चड्डा हे पहिल्यांदा आपमध्ये होते, आम आदमी पक्षात होते. पंजाबमधील एकूण 7 खासदारांनी भाजपामध्ये पक्षांतर केलेलं होतं, त्याच्यामध्ये राघव चड्डा यांचा समावेश होता. कमिटी ऑन पिटिशन मध्ये त्यांची नेमणूक अध्यक्ष म्हणून केलेली आहे. विशेषाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली. प्रिव्हिलेज कमिटी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. त्याचे अध्यक्ष आहेत रविशंकर प्रसाद. मार्च मध्ये त्याची पुनर्रचना झाली. संयुक्त संसदीय समिती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, 130व्या घटना दुरुस्ती संदर्भात 31 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता 130वी घटना दुरुस्ती काय आहे, घटना दुरुस्ती विधेयक काय आहे आपल्याला पुढे बघायचंच आहे. ठीक आहे, त्याच्या जी काही समिती संयुक्त संसद समिती स्थापन केली त्याच्या अध्यक्षपदी अपराजिता सारंगी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन नेवा. ठीक आहे, 4 जून 2026 रोजी पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये बिहारमध्ये लागू करण्यात आलेली होती. बिहारच्या विधानसभेत लागू करण्यात आली. देशातील सर्व राज्य विधिमंडळाचे कामकाज पेपरलेस करणं हे या नेवा प्रणालीचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक फरक लक्षात घ्या. नेवा लागू करणारी भारताची पहिली विधान परिषद बिहार विधान परिषद आहे नोव्हेंबर 2021 मध्ये. इथं मात्र बिहार विधानसभेत लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजे बिहारमध्ये विधान परिषदेमध्ये आधी लागू करण्यात आलं. भारतातलं नेवा लागू करणारं पहिलं सभागृह कोणतं, तर बिहार विधान परिषद असणार आहे. त्याच्यानंतर नेवा लागू करणारी पहिली विधानसभा नागालँड आहे. मार्च 2022 मध्ये लागू केलेला आहे. पहिली विधानसभा जर विचारली तर नागालँड, पहिलं सभागृह जर विचारलं तर बिहार विधान परिषद. ठीक आहे, हे फरक या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. संविधानाचं प्रकाशन, वेगवेगळ्या भाषेमध्ये संविधानाचं प्रकाशन होत असतं. 2026 मधले आपण न्यूज बघूयात. एप्रिल 2026 मध्ये संविधानाची सिंधी भाषेतील आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. सिंधी भाषेच्या 2 लिपी आहेत, त्याच्यामध्ये देवनागरी आणि पर्शियन. सिंधी भाषेतील देवनागरी लिपीमध्ये पहिल्यांदा संविधान त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे. डिसेंबर 2025 मध्ये संथाली भाषेमध्ये देखील संविधानाचं प्रकाशन करण्यात आलेलं होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये तमिळ आणि गुजराती भाषेतील आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात आले किंवा अपडेटेड आवृत्त्या त्यांच्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यानंतर दृष्टी प्रणाली चर्चेत होती. जुलै 2026 मध्ये मध्य प्रदेश सरकारने दृष्टी ही प्रणाली सुरू केलेली आहे. त्याचा लॉंग फॉर्म आहे डिजिटल रिमोट ऑडिटिंग सिस्टीम फॉर ट्रान्सपरन्सी अँड इन्साइट्स. ठीक आहे, पंचायतींचे डिजिटल आणि दुरस्त आर्थिक लेखापरीक्षण करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? मध्य प्रदेश. ठीक आहे, दृष्टी प्रणाली लागू करणारं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. किंवा असा पण प्रश्न येऊ शकतो की पंचायतीचे डिजिटल आणि दुरुस्त आर्थिक लेखापरीक्षण करणारं पहिलं राज्य कुठलं, तर मध्य प्रदेश. असं दोन्ही वाक्य लक्षात ठेवा. दृष्टी लागू करणारं पहिलं मध्य प्रदेश, पंचायतींचे डिजिटल आणि दुरुस्त आर्थिक लेखापरीक्षण करणारं सुद्धा मध्य प्रदेश. प्रॉक्सी सरपंचाला नकार द्या नावाची एक मोहीम पंचायत राज मंत्रालयाने राबवलेली होती. 8 ते 18 मार्च 2026 दरम्यान ही मोहीम राबवली. महिला सरपंचाच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी देशव्यापी मोहीम आहे. तुम्ही पंचायत ही जर सिरीज बघितलेली असेल तर मुख्य प्रधान कोण असतो, तर त्यांची पत्नी असते, पण कारभार कोण बघत असतो? प्रधानपती म्हणून तो प्रधान बघत असतो, प्रधानजी बघत असतो. तर त्या व्यवस्थेला हे करण्यासाठी, उकडून टाकण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली होती. महिला सरपंचाच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी ही मोहीम
कोणी राबवली? पंचायत राज मंत्रालयाने राबवलेली आहे. पेसा कायदा, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड ऍक्ट असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याची अंमलबजावणी संदर्भात न्यूज आहेत. झारखंडमध्ये जानेवारी 2026 मध्ये पेसा कायद्याची नियमावली लागू करण्यात आलेली आहे. नियमावली लागू करणारं ते 9 राज्य ठरलेले आहे. आता फक्त ओडिशा बाकी आहे. म्हणजे पेसा कायदा एकूण देशभरामध्ये फक्त 10 राज्यांमध्ये लागू आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी कधी होते? जेव्हा नियमावली अधिसूचित केली जाते. आतापर्यंत 9 राज्यांनी ही नियमावली अधिसूचित केलेली आहे. आता रिसेंटली झारखंडने ही नियमावली अधिसूचित केलेली आहे. म्हणजे आता 9 राज्य झाले. 10 पैकी राहिला कुठला? ओडिशा. या राज्यामध्ये अजूनही पेसा संदर्भात नियमावली अधिसूचित झालेली नाही. ही नियमावली लागू करणारं पहिलं राज्य आंध्र प्रदेश आहे. 2011 मध्ये लागू केलेला आहे. आता या व्यतिरिक्त दुसरी महत्वाची न्यूज आहे. मध्य प्रदेश पेसाच्या अंमलबजावणीत अव्वल राज्य ठरलेलं आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कोणतं राज्य अव्वल ठरलं? तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेश संदर्भात दुसरी एक न्यूज आपण वरती बघितलेलीच आहे. पेसा महोत्सव आयोजित करण्यात आला होता 2025 मध्ये विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम या ठिकाणी पेसा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. 27 एप्रिल 2026 रोजी अधिसूचना जारी केली. जिल्हे 2 वरून आता 7 झालेली आहे. नवीन जिल्हे नुब्रा, शाम, चांगथांग, झांस्कर, द्रास. ठीक आहे. लेह आणि लडाख हे 2च जिल्हे आधी अस्तित्वात होते लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये. आता 2 वरून त्याची संख्या 7 झाली. आंध्र प्रदेशमध्ये 3 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली नोव्हेंबर 2025 मध्ये. पोलावरम, मार्कापुरम, मदनपल्ले या जिल्ह्यांची निर्मिती झाली. आता तिथं संख्या एकूण 29 झालेली आहे. केरळ संदर्भात महत्वाच्या घडामोडी बघूयात आपण. मंत्रिमंडळ स्तरावर AI खाते किंवा AI मंत्रिपद निर्माण करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. अतिशय महत्वाचं आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे केरळ. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केरळचं नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला देखील त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. 3 मुद्दे लक्षात राहतील. पहिला आहे AI खातं सुरू करणारं किंवा AI मंत्री पद सुरू करणारं केरळ पहिलं राज्य आहे. दुसरं, ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग सुरू करणारं सुद्धा केरळ पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर केरळचं नामकरण काय करण्यात आलं? केरळम असं त्याचं नामकरण करण्यात आलं. त्याच्यानंतर एल्डरली बजेट मांडणारं सुद्धा केरळ पहिलं राज्य आहे. इकॉनॉमिक्स मध्ये आपण जेव्हा बघू तेव्हा तो मुद्दा तिथं येईलच. छत्तीसगड ईज ऑफ डुईंग बिझनेस बिल जाहीर केलेला आहे. छत्तीसगडने जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारं छत्तीसगड हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश वक्फ बोर्डाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. 10 सदस्यीय बोर्डात पहिल्यांदाच 2 हिंदू सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जे वक्फ बोर्ड आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच 2 हिंदू सदस्यांची नेमणूक कोणी केलेली आहे? मध्य प्रदेशने केलेली आहे. इथे सुद्धा मध्य प्रदेशचा विषय आलेला आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. सिक्कीम राज्याचा सुवर्ण महोत्सव. सिक्कीम राज्याला 50 वर्ष पूर्ण झाली. 1975 ला 22वे राज्य म्हणून सिक्कीम स्थापन करण्यात आलेलं होतं. झारखंडला 25 वर्ष झालेली आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये. 15 नोव्हेंबर 2000 साली 28वे राज्य म्हणून झारखंडची स्थापना झालेली होती. बिहार मधून झारखंड हे राज्य वेगळं करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर उत्तराखंड राज्याला सुद्धा 25 वर्ष पूर्ण झाले. नोव्हेंबर 2000 साली म्हणजे 15 नोव्हेंबरला झारखंडची निर्मिती झाली. 9 नोव्हेंबरला उत्तराखंडची निर्मिती झाली 2000 या साली. झारखंड हे बिहार मधून वेगळं करण्यात आलेलं होतं. उत्तराखंड हे उत्तर प्रदेश मधून वेगळं करण्यात आलेलं होतं. उत्तराखंड हे 27वं राज्य आणि झारखंड हे 28वं राज्य ठरलेलं आहे. उत्तराखंडचं आधीचं नाव पूर्वांचल असं होतं. 2007 मध्ये त्याचं नामकरण उत्तराखंड असं करण्यात आलेलं आहे. हे एक महत्वाचं आहे. AI आधारित फेशियल रिकग्निशन. आंध्र प्रदेश विधानसभेने आमदारांच्या उपस्थितीसाठी AI आधारित प्रणाली सुरू करणारे
देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. दोन फरक लक्षात घ्यायचे तुम्हाला. एआय मंत्री नेमणारं किंवा एआय मंत्रीपद किंवा एआय खातं निर्माण करणारं केरळ हे पहिलं राज्य होतं. आमदारांच्या उपस्थितीसाठी एआय सिस्टीम लागू करणारं आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. दोन्हीमध्ये गोंधळून जाऊ नका. दिल्ली विधानसभेसंदर्भात काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या बघूयात. केवळ सौर ऊर्जेवर काम करणारी देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे. कुठली? दिल्ली विधानसभा. त्याच्यानंतर 3 ऑगस्ट 2025 रोजी 500 किलोवॅटच्या रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पाचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तसेच दिल्ली विधानसभेमध्ये राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन म्हणजेच नेवाचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे. नेवा संदर्भात आपण मगाशी माहिती बघितीलेली आहे. ठीक आहे. पीएमओच्या नावामध्ये बदल करण्यात आला, अतिशय महत्वाचा आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवा तीर्थ करण्यात आलं. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर्स ऑफिस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. पंतप्रधान कार्यालय त्याचं नाव काय करण्यात आलं ह्याचा प्रश्न नक्की येऊ शकतो. सेवा तीर्थ हे नाव करण्यात आलं आहे. ज्या ज्या ठिकाणी मी स्टार करतोय, ज्यांना खरंच कळत नाही काय वाचलं पाहिजे ते तेवढं जरी अंडरलाईन केले आणि परीक्षेचं तोंडावर तेवढं जरी वाचून गेले तरी तुम्हाला थोडंफार चांगले मार्क्स येण्याची शक्यता आहे. राजभवन, वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्यपालांचं जे काही निवासस्थान असतं त्यांना राजभवन म्हटलं जातं. अनेक राज्यांनी त्यांचं नामकरण लोकभवन केलेलं आहे. राजनिवास, काही राज्यांमध्ये राजनिवास किंवा काही केंद्रशासित प्रदेशमध्ये राजनिवास म्हणून ओळखलं जातं, त्यांचं नाव लोकनिवास असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. केंद्र सरकारने तसा एक आदेश दिला होता, त्या आदेशानुसार हे राजभवन आणि राजनिवासाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. इथं लोकतीर्थ असं कन्फ्युज होऊ नका, सेवा तीर्थ नाव आहे. लोकभवन राजभवनाचं नाव आहे आणि लोकनिवास हे राजनिवासांचं नाव आहे. हे जे काही राजनिवास किंवा राजभवन आहे ते राज्यपालांचे निवासस्थान असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इतर काही ठळक घडामोडी बघूया. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार यांना मागे टाकून 3रे स्थान मिळवलेलं आहे. 2430 दिवस त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी शरद पवार यांना मागे टाकलं. आम आदमी पार्टीच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. राघव चड्डा आपण बघितलं, याचिका समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. के कविता यांनी तेलंगणा राष्ट्र सेना नावाच्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केलेली आहे. अभिजित दिपके यांनी मे 2026 मध्ये एक उपहासात्मक कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक कोण आहेत असं विचारलं जाऊ शकतं, कारण खूप मोठ्या पातळीवर जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन झालेलं होतं. 20 जुलै 2026 खूप ब्रुटली तिथे लाठीचार्ज झाला आणि पॅलेट गन्स वगैरे त्याचा विद्यार्थ्यांवर मारा झालेला होता. तर त्यामुळं आता सुद्धा तो मुद्दा संसदेमध्ये राजीव गांधी यांनी धरून ठेवलेला आहे. कॉकरोच जनता पार्टी सीजेपी का निर्माण झाली, तर याचं प्रमुख कारण आहे आपण मगाशी बघितले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक टिप्पणी तरुणांना उद्देशून केलेली होती. कॉकरोच असं संबोधलेलं होतं, त्याला एक विरोध म्हणून कॉकरोच जनता पार्टीचं त्या ठिकाणी निर्मिती झाली. इंस्टाग्रामवरती सुरुवातीला पेज निर्माण झालं, त्याचं एक ऑफलाईन मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये त्याचं हे झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. तर नाव लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगरचे अभिजित दिपके यांनी ती पक्ष मे 2026 मध्ये स्थापन केलेला होता. महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्ये मोदी तत्व या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. मोदी तत्व सोशिओलॉजी मध्ये हा विषय टाकलेला आहे. मोदी तत्व कोणत्या विद्यापीठाने टाकला असा प्रश्न येऊ शकतो, तर महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीने टाकलेला आहे. विकसित भारत युवा संसद 2026 चे आयोजन 15 ते 17 जून 2026 दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. युनायटेड किंगडम मध्ये 2029च्या निवडणुकीपासून मतदानाचं वय 18 वरून 16 वर्ष करण्यात येणार आहे. ठीक आहे. युके मध्ये मतदानाचं वय 18 पासून 16 वर्ष करण्यात येणार आहे. हे फक्त वन लाईनर दिलेत, याचा अर्थ महत्वाचा नाही असं नाही, याच्यावरही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे 131वे संविधान दुरुस्ती विधेयक. वेगवेगळे आपण महत्वाचे विधेयक बघू. नोट्समध्ये तुम्हाला जे काही या वर्षभरामध्ये चर्चेतले विधेयक होते सगळे दिलेले आहेत. इथं फक्त आपण प्रमुख विधेयक बघणार आहोत. 131व संविधान दुरुस्ती विधेयक का फेटाळलं, तर आवश्यक असलेले 2/3 बहुमत
प्राप्त न होऊ शकल्याने 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत 131 घटना दुरुस्ती विधेयक फेटाळण्यात आलेलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळामध्ये फेटाळण्यात आलेलं हे आतापर्यंत पहिलंच विधेयक ठरलेलं आहे. ठीक आहे. विधेयकावर जे मतदान झालं, विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली, विरोधात 230 मते पडलेली आहेत. किती मतांची आवश्यकता होती? 528 पैकी 352 मतांची आवश्यकता होती. आता उद्देश काय होता? का फेटाळलं? 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून महिलांसाठी 33% आरक्षण लागू करणे प्लस 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाचे परिसीमन करून लोकसभेच्या जागा 550 वरून 850 करणं. मूळ जो विरोध झालेला आहे ते खालच्या तरतुदीमुळे झालेला आहे किंवा खालच्या विधेयकामुळे झालेला आहे. जी आतापर्यंत जे महिला निवडणूक म्हणजे महिलांना 33% आरक्षण देणार होतं ते 2023 मध्येच विधेयक पारित झालेलं होतं. त्याचं परत अमेंडमेंट आता मांडलेलं होतं. त्यानुसार जे काही मतदारसंघाचं परिसीमन आहे, डिलिमिटेशन कमिशन त्या ठिकाणी नेमण्यात येणार होतं आणि जी काही लोकसभेची आता 550 जागा आहे ते 850 करण्यात येणार होतं. त्याला मूळ विरोध झालेला आहे आणि हे विधेयक पडलेलं आहे. सध्याची सदस्य संख्या आणि त्या विधेयकानुसार सदस्य संख्या बघूयात. कमाल सध्या 550 आहे, ती वाढून 850 होती. सध्याची संख्या जर बघितली तर 543 ही सदस्य संख्या आहे. कमाल मर्यादा किती आहे? 550, पण सध्या किती आहेत जागा? 543, वाढून ती 816 होणार होती. महिलांसाठी राखीव जागा 273 म्हणजेच 33% त्या ठिकाणी राखीव जागा होत्या. एकूण 3 विधेयक मांडण्यात आलेले होते संसदेमध्ये. त्याच्यामध्ये पहिलंच विधेयक फेटाळण्यात आल्यामुळं बाकीचे 2 लॅप्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती विधेयक, नारी शक्ती वंदन अधिनियम असं त्याला म्हटलं जातं. स्वतंत्र एक डिलिमिटेशन ऍक्ट मध्ये बदल करण्यासाठी एक विधेयक होतं. त्याच्यानंतर दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये अंमलबजावणीसाठी एक वेगळं हे होतं विधेयक होतं. एप्रिल 26 मध्ये लोकसभेत सादर केलं होतं अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री यांनी. ठीक आहे. बाकी तरतुदी आपण चर्चा केल्याप्रमाणेच आहेत. सर्वोच्च न्यायालय हे महत्वाचं आहे. न्यायाधीशांची संख्या जी सर्वोच्च न्यायालय आहे ती वाढवण्यासाठी एक नवीन विधेयक आलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मे 2026 मध्ये मंजुरी दिली. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हे मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती. आता काय वाढ आहे प्रस्तावित? सर्वोच्च न्यायालयातील जी न्यायाधीशांची संख्या आहे ती आता सध्या किती आहे? 33. ठीक आहे. 33 + 1 ती 37 होणार आहे. म्हणजे 37 + 1 हा 1 काय आहे? सरन्यायाधीश. सरन्यायाधीश वगळून किती संख्या आहे? 33 आहे. ती किती होणार होती? 37. सरन्यायाधीशाला जर पकडलं तर 33 + 1 34 आणि 37 + 1 38 अशी सरन्यायाधीशासह संख्या होते. हे लक्षात ठेवा. 33 वरून 37 करण्यात येणार आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 34 वरून 38 दिसू शकतं. तर सरन्यायाधीश धरून आहे का वगळून आहे हे एवढाच फरक आहे, त्याच्यात वेगळं काही नाही. 1956चं जे विधेयक आहे, कायदा आहे, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलेलं होतं. मुख्य उद्देश काय तर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज अधिक कार्यक्षम, प्रभावी करणं आणि जलद न्यायदान निश्चित करणं हे उद्दिष्ट आहे. समितीची शिफारस. सरन्यायाधीशांची 3 सदस्यीय समितीने 10 न्यायाधीश वाढवून संख्या 43 करण्याची शिफारस केलेली होती. या संदर्भात जी काही समिती नेमण्यात आलेली होती त्यांनी 10 न्यायाधीश वाढवण्याची शिफारस केलेली होती. त्याच्यानंतर न्यायाधीश वाढीचा क्रम जर बघितला तर 1960 ला 13 न्यायाधीश होते. त्याच्यानंतर 77 ला 17 झाले, 86 ला 25 झाले, 2008 ला 30 झाले. आता जे 33 संख्या आहे ती 2019 मध्ये बदलण्यात आलेली होती. ठीक आहे. सबका बीमा सबकी रक्षा विधेयक 2025 लोकसभेत डिसेंबर 2025 मध्ये 16 डिसेंबरला त्याच्या नेक्स्ट डे राज्यसभेत मंजुरी झालं. मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेवा. सबका बीमा सबकी रक्षा विधेयक याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट साध्य करणे आणि विमा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणे. जे आता मर्यादा आहे 74% ती 100% करणं विमा क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची, ते सुद्धा त्याचं उद्दिष्ट आहे.
याच्यामध्ये 3 कायद्यात बदल करण्यात येणार या विधेयकानुसार. विमा कायदा 1938चा, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956चा आणि IRDAI इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. 1999चा कायदा आहे. या 3 कायद्यामध्ये बदल करण्यात येणार होते. हा महत्वाचा मुद्दा आहे. FDI मर्यादा, भारतीय विमा कंपन्यांमधील FDI ची मर्यादा सध्या 74% आहे, ती 100% पर्यंत वाढवण्याचा या कलमामध्ये किंवा या विधेयकामध्ये तरतूद आहे. ठीक आहे. सबका बिमा सबकी रक्षा विधेयक. आता बाकीच्या तरतुदी एवढ्या काही महत्वाच्या नाहीत, मी महत्वाची तेवढी सांगितली आहे तुम्हाला. विमा क्षेत्रामध्ये 2000 पूर्वी 0% हे होतं, FDI मर्यादा होती, म्हणजे त्याच्या आधी पूर्णतः ही केंद्र स्तरावर नियंत्रित होती. 2000 मध्ये हे खुलं करण्यात आलं, त्यामध्ये 26% FDI ला मान्यता दिली. 2015 मध्ये 49%ला आणि आता जी विमा क्षेत्रावर मर्यादा आहे 74%, ती 2021 मध्ये करण्यात आलेली होती. आता 2025 मध्ये प्रस्तावित असलेली 100% आहे, म्हणजे पूर्ण क्षेत्र हे खासगी क्षेत्रासाठी ओपन करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर शांती विधेयक महत्वाचं आहे. केंद्रीय कॅबिनेटने 12 डिसेंबरला मंजुरी दिली, लोकसभेत 17 डिसेंबर आणि राज्यसभेत 18 डिसेंबरला पारित झालेला आहे. आता शांतीचं नाव काय आहे, पूर्ण रूप काय आहे? सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ऍडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया 2025 असं त्या शांतीचं म्हणजे शांती या विधेयकाचं पूर्ण रूप आहे. उद्देश लक्षात ठेवा, आजवर कडक सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेणं हे फार महत्वाचं आहे. शांती विधेयक कशाशी संदर्भात आहे असा जर प्रश्न आला तर नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी क्षेत्राला सामावून घेण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढील कायद्यांची जागा घेईल अणुऊर्जा कायदा 1962, अणु नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा हे 2010चा कायदा आहे. या 2 कायद्याची जागा हे विधेयक घेणार आहे. हे विधेयक अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांना 49% पर्यंत इक्विटी भागीदारी करण्यास परवानगी देणार आहे. म्हणजे खाजगी कंपन्या एखाद्या ह्याच्यामध्ये 49% पर्यंत इक्विटी भागीदारी म्हणजे शेअर्स मध्ये भागीदारी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. विमा क्षेत्राचं बघितलं आपण 74% वरून 100% करण्यात आलेलं होतं. आता अणुऊर्जा क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना 49% मान्यता देण्यात आलेली आहे. भारताने 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवलेलं आहे. अणुऊर्जा दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी ऑपरेटरवर असेल असं या कायद्यात तरतूद आहे. क्षमतेनुसार 100 कोटी ते 3000 कोटी रुपयापर्यंत भरपाईची त्या प्रकल्पाची क्षमता किती आहे त्याच्यानुसार ती रक्कम ठरणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची तरतूद आहे अणुऊर्जा नियामक मंडळाला वैधानिक दर्जा देण्यात येणार आहे. ठीक आहे. ज्या संस्थेची तरतूद संविधानामध्ये असते त्यांना कॉन्स्टिट्युशनल बॉडी किंवा संविधानिक संस्था असं म्हटलं जातं. ज्या संस्थेची तरतूद एखाद्या कायद्यामध्ये असते त्याला वैधानिक किंवा स्टॅच्युटरी स्टेटस मिळालेलं असतं. तर हे जे नियामक मंडळ आहे या कायद्याअंतर्गत त्याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे. त्याची स्थापना 1983 ला मुंबई मुख्यालयाला झालेली आहे मंडळाची. त्याच्यानंतर अणुऊर्जा निवारण सल्लागार परिषद देखील स्थापन करण्यात येणार आहे. त्याचं अध्यक्ष अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते असतील. 130व घटना दुरुस्ती विधेयक आपण JPC जेव्हा बघत होतो जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्यामध्ये आपण बघितले 130व घटना दुरुस्ती विधेयक. ऑगस्ट 2025 मध्ये अमित शहा यांनी हे विधेयक मांडलेलं होतं. त्याच्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजे JPC कडे पाठवण्यात आलेलं होतं. आपण बघितलं होतं अपराजिता सारंगी या JPCच्या अध्यक्ष आहेत. ज्या मंत्र्यावर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो सलग 30 दिवसात तुरुंगात किंवा कोठडीत आहे तर त्याला त्या पदावरून आपोआप हटवण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलेलं होतं. 130व घटना दुरुस्ती विधेयक. गुन्ह्याचं स्वरूप 5 वर्ष आणि त्याहून अधिक कालावधीच्या तुरुंगाची शिक्षा झालेली असावी ही अट आहे. अटकेचा कालावधी 30 दिवसांसाठी कमीत कमी असला पाहिजे. 31व्या दिवशी
ऑटोमॅटिक त्यांचं मंत्रिपद त्या ठिकाणी जाणार होतं. कोठडीतून सुटल्यानंतर कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्यास त्यांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. आता ह्याच्यामध्ये 3 ठिकाणी बदल करण्यात येणार होता. केंद्र स्तरावर कलम 75 मध्ये 75(5)A हे कलम टाकण्यात आलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला कलम 75 काय आहे हे माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यातले जे काही सब कलम आहेत त्याच्यामध्ये 5A हे नवीन कलम टाकण्यात येणार होतं, ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राज्य स्तरावर कलम 164 आहे. 164 मध्ये काय तरतूद आहे वगैरे हे व्यवस्थित वाचून जा. त्याच्यानंतर 164 मध्ये इथं 4A हे उपकलम त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. दिल्लीसाठी स्पेशल कलम आहे 239AA, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी राज्यघटनेमध्ये 239AA कलम आहे, त्याच्यामध्ये 5A या नवीन उपकलमाचा समावेश करण्यात येणार आहे. तरतुदी वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहेत. 31व्या दिवशी आपोआप पद मुक्त होईल वगैरे, ते एकदा वाचून घ्या. इतर काही महत्वपूर्ण कायदे व अध्यादेश बघूयात आपण. 4 कामगार संहितांची अंमलबजावणी झालेली आहे 21 नोव्हेंबर 2025. आता या ठिकाणी तारीख का महत्वाची आहे, तर महत्वाच्या अशा 4 कामगार संहिता आहेत त्याची अंमलबजावणी झालेली आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी अधिसूचित केलेल्या आहेत. त्यामुळे या दिवशी या 4ही कामगार संहितांचं लेबर कोडचं अंमलबजावणी झालेली आहे. देशामधले जे काही विद्यमान 29 कामगार कायदे होतं त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि 4 विविध लेबर कोड मध्ये त्या कायद्यांचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये वेतन संहिता आहे 2019 ची, औद्योगिक संबंध संहिता आहे 2020 ची, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य संहिता 2020. ही 4ही कामगार संहिता कधी लागू झाल्या? 21 नोव्हेंबर 2025 ला. त्याच्यानंतर झारखंडमध्ये गिग वर्कर्स साठी कायदा करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा गिग वर्कर्स म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. गिग वर्कर्स म्हणजे जे असंघटित क्षेत्रात काम करतात. उदाहरणार्थ तुम्ही जे फूड डिलिव्हरी ऍप्स आहेत किंवा रॅपिडो सारखे काही ऍप आहेत, उबर सारखे ऍप आहेत, ज्या प्लॅटफॉर्म बेस्ड ऍप आहेत ज्याच्यावर तुम्ही कुठली सर्व्हिस मागवता, त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना गिग वर्कर्स म्हटलं जातं. ओके, तर त्यासाठी झारखंडने प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्ससाठी नोंदणी आणि कल्याण कायदा मंजूर केलेला आहे. आता गिग वर्करसाठी सगळ्यात पहिल्यांदा कायदा कोणी केला? राजस्थानने 2023 मध्ये कायदा केलेला आहे. त्याच्यानंतर बिहार, कर्नाटक, झारखंड हे 3रं राज्य ठरलं आणि एप्रिल 2026 मध्ये तेलंगणा देखील या प्रकारचा कायदा केलेला आहे. लक्षात ठेवा 2026 मध्ये आता 2026 मध्ये तेलंगणाने हा कायदा केला आणि ऑगस्ट 25 मध्ये झारखंडने कायदा केलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे याच्या नंतर थोडेफार नोट्स मध्ये कायदे दिले आहेत वेगवेगळ्या राज्यांचे. ते काही फार महत्वाचे नाहीत, पण एकदा वाचून घ्या. नोट्स मध्ये इतरही राज्यांचे कायदे दिलेले आहेत. ज्या काही महत्वाच्या घडामोडी, राजकीय घडामोडी होत्या सगळ्या आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. ठीक आहे. हा पहिलं आपलं लेक्चर आहे. याच्यावरचे काही सजेशन असतील तर मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. थोडंसं स्लो होत असेल तर होऊ द्या, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. चालू घडामोडी बरोबरच तुम्हाला तुमचं जीकेचं पण थोडंसं नॉलेज वाढेल आणि कशा पद्धतीनं तुम्हाला इंटरलिंक करता येतील स्टॅटिक जीके आणि चालू घडामोडी याचं थोडंसं नॉलेज येणं पण गरजेचं आहे. तरच तुमचा परिपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी होईल. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचा लेक्चर आपण आर्थिक घडामोडीवर घेणार आहोत.